विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। खालीलपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती? तर पहा, योग्य उत्तर आहे दारणा। दारणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे। विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या आपल्याला माहिती पाहिजे। तर पहा, या ठिकाणी गोदावरी नदीच्या उपनद्या दिलेल्या आहेत, प्राणहिता, इंद्रावती, पूर्णा, साबरी, दारणा, कडवा, शिवना आणि कादवा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। लिहून ठेवा, प्राणहिता। वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, प्राणहिता ही जी काही नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी आहे आणि महत्त्वाची नदी आहे, लिहून ठेवा। इंद्रावती गोदावरीची उपनदी आहे। ओके, त्यानंतर मांजरा, प्रवरा, सिंधफणा, बिंदुसरा आणि मनेर या सुद्धा गोदावरीच्या उपनद्या आहेत। लिहून ठेवा, लक्षात ठेवा, गोदावरीच्या उपनद्या। पुढील प्रश्न पहा, श्रीवर्धन हा किनारा महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात आहे। पर्याय पहा, श्रीवर्धन हा किनारा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे। श्रीवर्धन, रायगड। खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे स्कॉटलँड म्हटले जाते? कोणत्या शहराला भारताचे स्कॉटलँड म्हटले जाते? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, कुर्ग। कुर्ग। पुढे पहा, कोणत्या व्याघ्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी पवनचक्की बसवली आहे? कोणत्या व्याघ्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी पवनचक्की बसवली आहे? योग्य उत्तर आहे पेरियार व्याघ्र प्रकल्प। पेरियार व्याघ्र प्रकल्प। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता घाट सातारा जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे खंबाटकी घाट। लक्षात ठेवा, खंबाटकी घाट सातारा जिल्ह्यात आहे। पुढे पहा, कृष्णा नदी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातून वाहते? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ते मला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे। कृष्णा नदी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर पहा, योग्य उत्तर आहे सातारा, सांगली, कोल्हापूर। लक्षात घ्या, जी काही कृष्णा नदी आहे ती कृष्णा नदी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते। पुढील प्रश्न पहा, पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा। पुरणपोळी। विद्यार्थी मित्रांनो, आता पुरणपोळी याचा विग्रह कसा होणार? तर पुरणपोळी म्हणजे काय? पुरण घालून तयार केलेली पोळी। पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे काय? पुरणपोळी। आता हे जे काही मधले पद आहे, कोणते पद? हे बघा, घालून, तयार आणि केलेली, हे मधले पद काय केले? गाळलेले आहे, वगळलेले आहे, काढून टाकलेले आहे। त्यावेळेस खाली शिल्लक शब्द राहिला पुरणपोळी। पुरण घालून तयार केलेली पोळी, घालून तयार केलेली, हे मधले शब्द काय केले? गाळल्या गेले, काढून टाकले, वगळून टाकले। मग शब्द कोणता राहिला? पुरणपोळी। मधले शब्द गाळून टाकले, म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, मध्यमपद लोपी समास। लक्षात ठेवा, पुरणपोळी मध्यमपद लोपी समास आहे। गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त झाला? वारंवार हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे। गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कधी मुक्त झाला? तर 1961। 1961। पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? तर महाभियोग। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला महाभियोग म्हणतात। पुढे पहा,
महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? सोपा प्रश्न आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय गडचिरोली. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आढळते. पुढे पहा, महाराष्ट्रात हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकतो? तर पहा, योग्य उत्तर आहे रत्नागिरी. हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकतो. पुढे पहा, खालीलपैकी कोणते व्यंजन आहे? खालीलपैकी कोणते व्यंजन आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय पहा क, दुसरा पर्याय म, तिसरा पर्याय प आणि चौथा पर्याय आहे क. आता व्यंजन कोणतं आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. का व्यंजन आहे? तर लक्षात घ्या, जो काही 4 नंबर पर्याय आहे ते आहे क, पण या ठिकाणी क चा पाय काय केला आहे? मोडला आहे. क चा पाय मोडलेला आहे म्हणजेच काय? त्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. ज्यावेळेस त्या क मध्ये आपण स्वर मिसळू त्यावेळेस ते काय तयार होणार आहे? अक्षर तयार होणार आहे. पण आपल्याला काय विचारलं? व्यंजन कोणतं? या ठिकाणी क चा पाय मोडला आहे म्हणून क काय आहे? व्यंजन आहे. आणि जे काही बाकीचे पर्याय आहे, पहिला पर्याय क आहे, तिथं पाय मोडलाय का? नाही, मग क काय आहे? क अक्षर आहे. दुसरा पर्याय म आहे, म चा पाय मोडलाय का? नाही, म काय आहे? अक्षर आहे. प, प चा पाय मोडलाय का? नाही, प काय आहे? अक्षर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हा जो क आहे 1 नंबरचा, हा कसा तयार झाला? तर पहा, क त्याचा पाय मोडायचा अधिक अ, तेव्हा तयार झाला क. म्हणजे व्यंजन अधिक स्वर तेव्हा तयार झालं अक्षर. आलं लक्षात? जेव्हा व्यंजन आणि त्यामध्ये स्वर मिसळला जाईल, व्यंजनामध्ये स्वर मिसळला जाईल तेव्हा ते अक्षर तयार होतं. आता या ठिकाणी पाय मोडलेला आहे म्हणजे ते व्यंजन आहे, म्हणजे त्यामध्ये स्वर मिसळला नाही. म्हणजे बाकीचे 3 पर्याय आहे ते काय आहे? अक्षर आहे, कारण त्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. कसं? क अधिक अ बरोबर क. म कसा तयार झाला? म चा पाय मोडा, म अधिक अ बरोबर म. आणि प, प कसा तयार झाला? तर प, प चा पाय मोडायचा अधिक अ, त्यावेळेस तयार झाला प. मग हा जो प आहे हे काय आहे? अक्षर आहे. जर समजा या म चा आपण पाय मोडला, काय होईल? व्यंजन होईल. आणि नुसतं म लिहिलं, काय होईल? अक्षर होईल. मी म्हटलं हा प मी असा लिहिला, काय आहे? प अक्षर आहे. पण हाच प, याचा पाय जर मी मोडला तर काय होईल? व्यंजन होईल. लक्षात घ्या, पाय मोडला म्हणजेच काय? ते व्यंजन आहे, त्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. आणि पाय मोडलेला नाही म्हणजेच काय? ते अक्षर आहे, म्हणजे ते तयार कसं झालं? प अधिक अ बरोबर प. ज्यावेळेस स्वर मिसळतो त्यावेळेस ते अक्षर तयार होतं. ओके, समजून घ्या. या ठिकाणी आपला योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, अध्वर्यू या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? अध्वर्यू या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, नायक, मुख्य, प्रमुख यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, नायक म्हणजे अध्वर्यू बरोबर आहे, मुख्य म्हणजे अध्वर्यू, प्रमुख म्हणजे अध्वर्यू. 3ही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय यापैकी सर्व. पुढे पहा, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. संसदेचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? योग्य उत्तर आहे राज्यसभा. कोणतं आहे? राज्यसभा. त्यानंतर उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय राज्यसभा. राज्यसभा. पुढील प्रश्न पहा, देवी हा आजार डॅश डॅश मुळे होतो? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, जीवाणू, जीवनसत्व, विषाणू, रक्तवाढीमुळे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक ट्रिक सांगून ठेवतो. ट्रिक सांगतो, लिहून ठेवा. काय म्हटलं आहे? देवी, देवी, देवी. 2 नंबरचं अक्षर काय आहे? वी. वी, वी वरनच उत्तराची सुरुवात आहे. विषाणू. लक्षात घ्या, ट्रिक्स वरनं लक्षात ठेवा, कारण जीवाणू विषाणू यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होतं. 100% परीक्षेमध्ये प्रश्न येतो. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. देवी, वी, वी, वी वरनं विषाणू, असं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवा. ओके, पुढे पहा,
सार्क संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे 1985. सार्क संघटनेची स्थापना 1985. तोंडी पाठ करून ठेवा, लिहून ठेवा. सार्क संघटना 1985. पुढे पहा, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे? माझे सत्याचे प्रयोग. योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ महात्मा गांधी यांचा आहे. पुढे पहा, अननस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? अननस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लक्षात ठेवा, अननस हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा, कर्ता या शब्दातील मूळ धातू खालीलपैकी कोणता आहे? कर्ता या शब्दातील मूळ धातू विचारला आहे. योग्य उत्तर असणार आहे 3 नंबर पर्याय क र. लक्षात घ्या, कर्ता या शब्दातील मूळ धातू काय आहे? क र. ओके. पुढे पहा, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. खूप 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 सोपा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.